मुळे की मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि मुंबईत काम करणारा मुंबईकर आहे. मग साहेब, मुंबईत मराठी माणसाचा जेव्हा अपमान होतो, नोकरी नाकारली जाते, तेव्हा त्याच्या पाठीशी का उभं राहत नाही? मराठी माणसासाठी मोर्चा निघाला, त्यात तुम्ही का दिसला नाही? मध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्याच्या आम्ही फक्त गोष्टी करत नाही, प्रसंग येतो तेव्हा सर्वजण एकत्र उभे राहतो. हा आमचा इतिहास. मग साहेब, हे ऐक्य फक्त उरणमध्येच का, संपूर्ण देशभर का नाही? आणि जे राजकीय पक्ष, धर्म, जातभेद करतात त्यांना तुम्ही अशी समज का देत नाही? उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहेत. हो साहेब, नक्की आपण आचारसंहिता लागली की ताबडतोब कारवाई त्याची करू आणि MIDC मंजूर करू. साहेब, रोजगार अजून मिळाला नाही हे तुम्हाला निवडणुकीच्या 2 दिवस आधी कळालं. मग इतकी वर्ष काय काम केलं, त्याबद्दल का नाही काही बोललात? आपल्या लाडक्या बहिणींचं नेतृत्व करण्यासाठी उभ्या आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांचा लाडका भाऊ उभा आहे. मग हा लाडका भाऊ जेव्हा भाचीवरती अत्याचार झाला तेव्हा तिच्या कुटुंबाला भेटायला अजून का नाही गेला? सिद्धेश, अरे मी वणीमध्ये आहे, वणीत. इथं प्रदूषण आहे, भरपूर प्रदूषण. तुझं इथं काम आहे तुझं. लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे. साहेब, असाच कॉल जरा तपोवनातील झाडांच्या रक्षणासाठी लावाल का? कारण तुमचे कॉल सहज उचलले जात आहेत. निदान भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये. जरा सांगा ना सरकारला, असा वेडावाकडा विचार सोडून दे.